नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार, मामानेच भाच्याच्या बायकोला पळवले. एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीस, भक्तांमध्ये संतापाची लाट. बस येत नसल्याने रवंदे येथे विद्यार्थ्यांचा रस्ता रोको. गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास अटक. हसप्या, अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला. कधी? रातच्याला. ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोड्याचं म्हातार मी खाते वय. हा विचार यांना विचार. च्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन, पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. बदलत्या जमान्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. श्रीगोंदा तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चक्क मामानेच भाच्याच्या बायकोला पळून आणत तिला श्रीगोंदा येथे आणून तिच्याशी संसार सुरू केलाय. मात्र भाच्याने पत्नीचा शोध घेत तिच्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळवलंय आणि हा सगळा प्रकार उघडकीस आलाय. बदलत्या जमान्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील मामा भाचे हे व्यवसाय आणि नोकरीनिमित्त डोंबिवली इथे वास्तव्यास आहेत. मागील महिन्यामध्ये भाच्याची पत्नी अचानक गायब झाली. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्याच दरम्यान मामाही गायब झाल्याचं समोर आलं. मामानेच आपल्या पत्नीला फूस लावून पळवल्याचं समोर आलं, मात्र ते सापडत नसल्यानं भाच्याच्या मर्यादेवरनं मामाच्या विरोधामध्ये डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी 9 सप्टेंबरपासून या महिलेचा शोध सुरू केला. या महिलेच्या मोबाईलचे लोकेशन श्रीगोंदा शहरामध्ये आल्यानं नातेवाईकांनी श्रीगोंद्याकडे धाव घेतली. यावेळी मामा आणि भाच्यामध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. वादावादी हातघाईवरती आली. बाजूच्या नागरिकांनी श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत मामा आणि भाच्याला आणि पत्नीला ताब्यात घेतलाय आणि पोलीस ठाण्यामध्ये आणलं. त्यावेळी नेमका प्रकार समजल्यानंतर श्रीगोंदा पोलीसही काही काळ चक्रावून गेले. पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी डोंबिवली पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. डोंबिवली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 300/2017 भादवी 363 गुन्ह्यातील आरोपी रामदेवराम शिंदे व त्यांनी पळून आणलेली महिला श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळकाई चौकामध्ये राहत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून आम्ही आज रोजी सकाळी 9 वाजता सुमारास काळकाई चौकामध्ये रामदेवराम शिंदे याच्या घरी छापा टाकला असता सदरची महिला आणि आरोपी म्हणून आल्याने आम्ही सदर आरोपी व महिला डोंबिवली पोलीस स्टेशन ला संपर्क करून PI पवार यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवली आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास,
श्रीगोंदा. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम खोऱ्यातील शिनोली येथे ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रत्येक घरोघरी आणि तेथील जिल्हा परिषद शाळेला 600 डस्टबिनचे वाटप करण्यात आले. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम खोऱ्यामधील शिनोली येथे ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक घरोघरी आणि येथील जिल्हा परिषद शाळेला 600 डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणाऱ्या जय तुळजाभवानी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडनं या डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. शाळेच्या आवारामध्ये स्वच्छता राहावी, ओल्या आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण करून कचऱ्याचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन व्हावं यासाठी येथील सार्वजनिक नवरात्र मंडळानं या अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतलाय. निळ्या आणि लाल रंगाचे 600 डस्टबिन येथील शाळा आणि गावामधील प्रत्येक घरोघरी भेट म्हणून देण्यात आलेत. याप्रसंगी स्वामी समर्थ पतसंस्थेचे संस्थापक PK शेठ बोराडे, तुषार बोराडे, दिलीप बोराडे, धनंजय मिसाळ, प्रशांत बोराडे, उमेश डेरंगे आदी मान्यवर, शिक्षक आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नंदू बोराडे, C24 तास, शिनोली. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी उमरी खुर्द येथील जगदंबा माता नवरात्र विशेष यात्रा उत्सव हा गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतोय. परंपरेनुसार महंत यशवंत महाराज यांच्या वंश परंपरागत चालत आलेल्या रूढीप्रमाणे दरवर्षी स्वखर्चातून नवरात्र यात्रा उत्सवाचे आयोजन करतात. वाशिम जिल्ह्यामधील मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाची काशी उमरी खुर्द येथील जगदंबा माता नवरात्र विशेष यात्रा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून साजरा करण्यात येतो. परंपरेनुसार महंत यशवंत महाराज यांच्या वंश परंपरागत चालत आलेल्या रूढीप्रमाणे दरवर्षी महंत यशवंत महाराज स्वखर्चामधनं नवरात्र यात्रा उत्सवाचं आयोजन करतात. यावेळी सकाळी वाजत गाजत जगदंबा माता मंदिर ते जेतालाल महाराज यांच्या मंदिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येते. नंतर सर्व भाविक भक्तांसाठी विशेष भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार मनोहरराव नाईक, आमदार हरिभाऊ राठोड, गोपाल शेठ चव्हाण, सेवालाल कॉन्ट्रॅक्टर, सोलापूरचे PB आडे, राजूसिंग नाईक, गंगारामजी नाईक, बाबूसिंग आडे, धानोराचे हर्षिकजी चव्हाण, सोलापूरचे विजय पवार, नांदेडचे महेश चव्हाण, जयकिशन राठोड, जगदीश राठोड आदींची उपस्थिती होती आणि भाविकांची देखील उपस्थिती यावेळी लक्षणीय होती. या ठिकाणी आयोजन समितीतर्फे महंत यशवंत महाराज, अनिल राठोड, पत्रकार नरेश राठोड यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानलेत. कुठलीच मागणी वगैरे शासनाकडून किंवा कुठल्याच याच्यात मार्गदर्शनातून आपल्याला इथं निधी वगैरे नाही किंवा कुठला हे माझ्या स्वतः बळावर करतोय. हे गुरुचा कार्यक्रम आहे, मी स्वतः करतोय. मला लागलेला खर्च मी स्वतःकडून घेतो, कोणाकडून मागत नाही, अपेक्षित नाही, काय नाही. कारण हा माझा पूर्वज आहे, मी त्याचा वंशज आहो. मला जेवढं पूर्ण फुलाची पाकळी, जेवढा प्रसाद जरी म्हणून मी करतोय. महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे तर आमचं हे उमरी आणि पोहरागड जे तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्र विकासात आम्हाला संपूर्ण व्यवस्था केली पाहिजे शासनानं. इथल्या राहण्याची व्यवस्था, आंघोळ पाण्याची व्यवस्था, संडासाची व्यवस्था, सर्व प्रकारच्या व्यवस्था शासनाने या ठिकाणी. मी गोपाल मानसिंग चव्हाण, राहणार मंदरू, जिल्हा सोलापूर. उमरीगडाला दर्शनला आलो. दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आणि संत श्री सेवालाल महाराजाचे जुने साहित्य वगैरे इथं बघायला मिळाले. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. केंद्रात आणि राज्यात भाजप शासनाला 3 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नेवासा येथे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या वतीने रविवारी भव्य नोकरी मेळावा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नेवासा विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप शासनाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दल तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा इथे भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं असल्याची माहिती आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे. भारतीय जनता पार्टीची नेवासा ते दिल्लीपर्यंत सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग प्रत्येक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, पदाधिकारी आणि नेता समाजकार्यासाठी आणि जनतेच्या सुखासाठी करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेगवान प्रशासनाचा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतोय. त्यांच्या या वाटचालीमध्ये प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर आहे.
रिकाम्या हाताला काम देऊन प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी रविवारी 8 ऑक्टोबर रोजी यश मंगल कार्यालय औरंगाबाद रोड नेवासा फाटा इथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यामध्ये पहिली ते पदवीधर, ITI, इंजिनियर्स, MBA आदी प्रत्येक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी पुणे, औरंगाबाद, नगर येथील नामवंत 25 ते 40 कंपन्यांचे अधिकारी येऊन मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महोत्सवामध्ये येणाऱ्या गरजूंच्या जागेवरच मुलाखती घेऊन त्यांना सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची सुवर्ण संधी या महोत्सवाच्या निमित्तानं मिळणार आहे. या मेळाव्यामध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना कुशल करण्यासाठी ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे. तरी गरजू आणि गरीब उमेदवारांनी आपल्या बायोडेटाच्या कमीत कमी 5 प्रती, पासपोर्ट साईज फोटो आणि मूळ कागदपत्रांसह या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलं आहे. जय हरी. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारला मोदी साहेबांना 3 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून 3 वर्षाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल या निमित्ताने व पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून आपण नेवासा तालुक्यामध्ये बेरोजगारांसाठी नोकरी मेळावा आयोजित करत आहोत. या नोकरी मेळाव्यामध्ये औरंगाबाद, नगर, पुणा या ठिकाणातील सर्व जे काही कंपन्या आहेत या कंपन्यांचे प्रतिनिधित्व या ठिकाणी येऊन जे या तालुक्यातील बेरोजगार आहेत, हे जे काही अर्ज करणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना पुढील नोकरी संदर्भामध्ये मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्यासंदर्भामध्ये मदत या नोकरी मेळाव्यातनं होणार आहे. आज या नेवासा तालुक्यामध्ये VRS फूड, पारस फूड्स या नावाने एक कंपनी आहे. CPF ही एक पशुखाद्याची कंपनी आहे आणि पतंजलीसारखी एक सर्वात महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी एक अशी डेअरी उत्पादन कंपनी आहे. परंतु ह्या कंपन्या अद्याप पूर्ण सर्व मुलांना, बेरोजगारांना नोकरीमध्ये समाविष्ट घेऊ शकत नाही. म्हणून आपण पुणे, औरंगाबाद, नगर यातील कंपन्यांना निमंत्रित केलेलं आहे. साधारण कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 40 कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि या कंपन्याच्या या सगळ्या नियोजनातनं आपण ह्या सुशिक्षित बेरोजगारांना एकत्र करून त्यांच्या मुलाखती घेणार आहोत. मुलाखती झाल्यानंतर त्यांना त्याच्या पसंतीप्रमाणे त्यांना त्यामध्ये पेलवेल असं आणि त्यांच्या सहमतीने या ठिकाणी त्यांची निवड होईल. परंतु जे बेरोजगार या ठिकाणी ते नियुक्ती होऊ शकत नाहीत अशांना कार्ड देण्याची एक योजना आम्ही घेतलेली आहे. या कार्डची किंमत 300 रुपये राहणार आहे. जो अर्ज करणार आहे त्याला जे कार्ड पाहिजे त्याने 200 रुपये त्याची फी द्यायची आहे. 100 रुपये आम्ही त्याचे यामध्ये फी भरणार आहोत आणि हे कार्ड त्याला मिळाल्यानंतर वर्षभर जेवढ्या काही रिक्रुटमेंट्स पुणे, औरंगाबाद आणि नगरमध्ये राहतील त्या संदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातील इतरही ठिकाणच्या रिक्रुटमेंट्स म्हणजे नोकरीसाठी संधी असेल ती माहिती त्यांना वेळोवेळी मोबाईलवरती रोजच्या रोज ही देण्याची सुविधा या कार्डच्या रूपाने होणार आहे. अशा पद्धतीने सर्व मुलींना या नोकरी मेळाव्यातनं जॉब फेअर आपण म्हणू त्यातनं ही मदत होणार आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब या ठिकाणी हे उद्घाटन 8 तारखेला रविवारी नेवासा फाटा येथे यशमंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम होत असताना करणार आहेत. या व्यतिरिक्त सर्व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी या नोकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व सुशिक्षित बेरोजगारांना या ठिकाणी आपण यावं, आपण सहभागी व्हावं आणि नोकरीच्या अनुषंगाने आपण ही सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हीच विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने, नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करतो. धन्यवाद. जय हरी. शंकर नापदे, C24 तास, नेवासा. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
हसप्या अरे उठ लवकर. अरे संध्याचा बा खपला कधी रातच्याला. ते कसं रे अचानक असं रातच्याला उशिरा आला चिकन करायला लावलं मला. पुढे जेवण गरम करून दिलं त्याला. हावऱ्या बोडायचं म्हातार नीट खाते व्हय. काय विचार यांना तिच्या आईला मधी 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 गबस काय. विजय दीनानाथ जॉन पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ जॉन. अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो काहीतरी बिनसलं याच्या बाच. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याचा मुलामा असलेला हा कळस असून या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोन्याचा मुलामा असलेला हा कळस होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मध्यरात्री ही घटना घडली आहे. एका भक्तानं हा सोन्याचा मुलामा असलेला कळस दिला होता. सुमारे 1 लाख रुपये किमतीचा हा कळस होता. पहाटे कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. दरम्यान CCTV फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यात येतोय असं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. या घटनेची माहिती मिळताच देवस्थानचे विश्वस्त पोलीस अधीक्षक सुवेद हक, स्थानिक नागरिक मंदिर परिसरामध्ये दाखल झाले. दरम्यान मंदिराच्या कळसावर CCTV यंत्रणा आहे. तसेच 2 पोलीस कर्मचारी आणि देवस्थानचा 1 कर्मचारी रात्रभर इथे सुरक्षेसाठी तैनात असतानाही ही चोरी झाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दिनांक 2 आणि म्हणजे मागचे कालचे रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान इथे काही छोट्याने जे जुना एकविरा देवीचं मंदिर होतं त्याचे कलशाची चोरी केलेली आहे. याची सकाळी 7-7:30 वाजता दरम्यान इथे स्थानिकाने ते पाहिल्यानंतर आम्हाला माहिती दिली. ते माहिती दिल्यानंतर आमचे अधिकारी कर्मचारी सर्व इथे पोहोचलेले आहे. आमचे डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट स्क्वॉड आणि सोबतच स्थानिक अधिकारी पण सुद्धा इथे तपासमध्ये लागलेले आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे नक्कीच या चोरीच्या लवकरात लवकर आम्ही उघडकीस आणण्यास यशस्वी होऊ. किती चोर होते आणि CCTVमध्ये हे सर्व काही झालं? CCTV फुटेज आहे, त्याची तपासणी सुरू आहे, परंतु हे तपासाचा मुद्दा असल्याने सध्या सांगणं योग्य होणार नाही. सर इथं एक पोलीस देखील तैनात असतात, मात्र त्यांच्या
ते उपस्थित असताना अशा प्रकारची चोरी होते? रात्री इथे 2 पोलीस कर्मचारी होते, ते परिसरामध्ये या जे ऑफिसमध्ये रात्री थांबलेले होते आणि त्यांच्याकडून पण आम्ही अधिक माहिती घेत आहोत. त्याचे काही हलगर्जीपणा आहे किंवा कशा या बाबतीत पण अधिक चौकशी करीत आहोत. 2 दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा आणि महानवमी होम संपन्न झाला होता. संतप्त व्यापाऱ्यांनी हे चोर पोलिसांच्या हाती लागेपर्यंत परिसरामधील सर्व दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ऋषिकेश लोंढे, C24 तास, मावळ. वाशिम जिल्ह्यातील वडगाव इजारा येथे शिवसेनेचे किशोर भालचंद्र जाधव हे नवनिर्वाचित सरपंच म्हणून निवडून आलेत. तसेच संपूर्ण गावाच्या सहकार्याने मी सरपंच झालो असल्याचं मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक ही अतिशय चुरशीची होतीये. यावर्षी सरपंच हा जनतेमधनं निवडून द्यायचा आहे. सर्व गावकरी मंडळींनी असा संकल्प केला की सरपंच पदासाठी आपण एकच अर्ज ठेवू आणि तसं घडलंही आणि शेवटच्या दिवशी मतदान अर्ज एकच पडल्यानं वडगाव ग्रामपंचायत हे अविरोधी झाल्याचं निष्पन्न झालंय. केवळ औपचारिकता बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण गावाच्या सहकार्यानं मी सरपंच झालोय असं मत नवनिर्वाचित सरपंच किशोर बालचंद्र जाधव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. शिवराम चव्हाण, मोठे मोठे सुभाष खानबरं यांच्या सहकार्याने, पूर्ण गावाच्या सहकार्याने सरपंचासह खालील सदस्यांची नावे अशी आहेत: किशोर बालचंद्र जाधव, बलदेव रमेश चव्हाण, कविता गंगाराम राठोड, मालिता रामसिंग जाधव, दादाराव दुलसिंग राठोड, भाग्यश्री किशन चव्हाण, सुनीता निलेश खानबरड, प्रकाश साहेबराव पठाडे. आणि त्याच्यामुळं सगळ्यांना मान सन्मान देऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी ग्रामपंचायत. दुर्दैवानं काही लोकांनी काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न केला. खरं तर या निवडणुका काही पक्षावर नाही. प्रकाश आडे, C24 तास, वाशिम. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांच्या विरोधात बार्शी तालुक्यातील शिवसेना आणि शेतकऱ्यांच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडनं अनागोंदी कारभार सुरू आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होतीये. व्यापारी हे वजन काटा वापरत नाहीयेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाच्या पावत्या न देता भुसार मालाच्या पावत्या देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. सरकारनं हमीभाव दिला असताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी हमीभाव देत नाहीयेत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्याला या ठिकाणी सणासुदीच्या दिवसामध्ये शिवबसव भीमशक्ती माथाडी संघटनेचे कामगार आणि शेतकरी यांना दसऱ्या दिवशी बाजारपेठ बंद ठेवून व्यापाऱ्यांनी दहशत माजवायचा किंवा यांच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून यातले त्यांचे नेते मंडळी आहे यांना या ठिकाणी अटक होऊ नये. त्याचप्रमाणे काही ठराविक व्यापारी या ठिकाणी बाहेरून आलेले आहेत, ते कुठल्या आजी माजी आमदाराचे हस्तक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी शेष बुडवलेला आहे. शेष बुडवल्यामुळे खोटी कागदपत्र भैयांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अनेक तयार केलेली आहेत आणि तेलबिया तेल ह्याच्या निर्मितीतले जे कडधान्य आहे याची पावती न देता ज्वारी किंवा इतर याची पावती द्यायची आणि 5 ते 4% त्यातला शेष बुडवायचा. याप्रमाणे खोटी कागदपत्र तयार करून त्यांनी शेष बुडवला. या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन अटक होईल या भीतीपोटी माननीय राजेंद्र मिरगडे यांनी अतिशय कडकपणे यामध्ये कुठलाही राजकारण मध्ये नाही येऊ देता अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. व्यापाऱ्यावरती ज्यांनी शेष बुडवला त्याच्यावरती गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि असं करत असताना त्यांना जर बदनाम करण्यासाठी कुठल्या राजकीय मंडळी षडयंत्र रचत असेल तर ते आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भैयाजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्ही ते हाणून पाडू एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणीसाठी हा मोर्चा करण्यात आला होता. माझ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत गेली 1.5 महिन्याखाली या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप सोपल व त्या संचालक मंडळावरती 6 ते 7 कोटीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अद्याप या बेजबाबदार राज्याचं सरकार यांनी डोळे असून आंधळ्याची भूमिका आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेतलेली आहे. यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी व या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा जो अनागोंदी कारभार चालू आहे, माझा घाम गाळणारा शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो, त्यांनी सोयाबीन 2 क्विंटल 3 क्विंटल
या मार्केट कमिटीत विकलेला असताना त्या बदल्यात व्यापाऱ्यांनी त्या सोयाबीनची पावती दिली पाहिजे, परंतु ते व्यापारी ज्वारीची आणि हरभऱ्याची पावती देऊन माझ्या शेतकऱ्याची लाखो रुपयाची फसवणूक केली जाते। त्यामुळे सोयाबीनची पावती नसल्यामुळं लाखो रुपयाचं जे शासनाचं अनुदान आहे माझ्या शेतकऱ्याला मिळणारं ते सबसिडी मिळू शकत नाही। त्यामुळे सातत्यानं या ठराविक कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांनी सतत शेतकऱ्यांना फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। तुकाराम गोडसे, सी24 तास, सोलापूर। शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी 3 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर गेल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत। या संपाचा परिणाम धान्य वाटपावर देखील होत आहे। शिरूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी मंगळवार 3 ऑक्टोबर 2017 पासून शासनाने महसूल विभागातील पुरवठा शाखेतील निरीक्षक हे पद सरळ सेवेतून भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने नागरिकांचे मोठे हाल झालेत। या संपाचा परिणाम धान्य वाटपावर होणार असून स्वस्त धान्य दुकानदार गहू, साखर आणि तांदूळ यांचे वाटप करू शकणार नाहीत। या निर्णयामुळे अव्वल कारकून स वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नत व्हावे लागणार आहे। या अनुषंगाने या भरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पुरवठा अव्वल कारकून तहसील कार्यालय शिरूर आम्ही सर्व पुरवठा शाखेचे कर्मचारी दिनांक 3 ऑक्टोबर 2017 पासून राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सामील झालेलो असून आमची प्रमुख मागणी अशी आहे की पुरवठा निरीक्षक हे पद शासनाने सरळ सेवा भरतीने घेण्याचे ठरवलेले आहे, परंतु आमचे जे पदोन्नती लिपिकमधून जी पदोन्नतीने पूर्वी सदरची पद भरले जात होते आणि यापूर्वी भरलेले पद पुरवठा निरीक्षक यांना त्यामुळं शासनाच्या या धोरणामुळं पदोन्नत व्हावे लागणार आहे। त्यामुळे सदर कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे। तसेच भविष्यात नव्याने पदोन्नतीने होणारे लिपिकामधून अव्वल कारकून या पदावर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरचे पद सरळ सेवेने भरल्यामुळे हे पद शिल्लक राहणार नाही। त्यामुळे पदोन्नतीला पण बऱ्याच लिपिक कर्मचाऱ्यांना अडचणी येणार आहेत। त्यामुळे आम्ही सर्व पुरवठ्याचे कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये सामील झालो असून त्या संपास आमच्या पुरवठा शाखा तहसील कार्यालय शिरूरचा पूर्ण पाठिंबा आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर तुम्ही हा संप पुकारलेला आहे, त्याचा नागरिकांवर काय परिणाम होणार आहे? ऐन दिवाळीच्या ह्याच्यावर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थी यांना अन्न सुरक्षा कायद्याने जो धान्य पुरवठा गहू, तांदूळ आणि अंत्योदय कार्डाला अतिरिक्त साखर जी दर महिन्याला पुरवठा होती ही मिळण्यास अडचण होणार आहे। परंतु तहसील कार्यालय शिरूर आमच्यातर्फे आम्ही दिनांक 23 सप्टेंबर 2017 ते 29 सप्टेंबर 2017 या कालावधीत सर्व राजभाव दुकानदार यांना परमिट दिलेले असून त्यांचे मार्फत फक्त गोडाऊनमधून धान्य उचल करून संबंधित कार्डधारकांना वाटप करणे शिल्लक राहिलेले आहे आणि संप मिटल्यानंतर सदरची कारवाई तात्काळ करण्याची आम्ही दक्षता घेत आहोत। आम्हाला सदर कार्डधारकांना वेटीत धरण्याची कोणतीही अपेक्षा नाही किंवा त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही, परंतु शासनाने जो कर्मचाऱ्यावर अन्याय केला आहे सदर अन्याय दूर व्हावा हीच आमची अपेक्षा आहे। सी24 तासाठी अरुण कुमार मोटेसह राजेश खराडे, शिरूर। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। हसप्या, अरे उठ लवकर, अरे संध्याचा बा खपला कधी रातच्याला। ते कसं रे अचानक असं? रातच्याला उशिरा आला, चिकन करायला लावलं मला। जेवण गरम करून दिलं त्याला। हावऱ्या वाड्याचं म्हातारं
मी खाते होय. हा विचार यांना विचार. च्या आईला मधी 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 गबस ग. विजय दीनानाथ जॉन पूरा नाम बाप का नाम दीनानाथ जॉन अरे ती अलाराम पाठ 9 वाजता. मला तर कावळा शिवणं कठीण वाटतंय बघ. का हो? काहीतरी बिनसलं याच्या बाच. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पाऊलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे कॉलेज आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सेवा नियमित उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी रवंदे येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे कॉलेज आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सेवा नियमित उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांनी रवंदे येथे रास्ता रोको आंदोलन केले आहे. रवंदे पंचक्रोशीमधनं अनेक विद्यार्थी कोपरगाव शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र वेळेवर एसटी बस येत नसल्यानं तसेच बस काही वेळेस रवंदा इथे थांबत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर त्यांचे अतोनात हाल देखील होत आहेत. विद्यार्थ्यांना पासची सुविधा असूनही त्यांचा काही उपयोग होत नसल्यानं विद्यार्थ्यांनी सकाळी रवंदे येथे रास्ता रोको आंदोलन केलं आहे. रवंदा बस ही नियमित वेळेवर सुरू व्हावी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अन्यथा एकही बस उद्यापासून पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी दिलाय. बाळासाहेब कांकरळे, मी 12वी इयत्तेमध्ये शिकत आहे. आमचा पास काढून काय फायदा होत नाही. आम्ही कॉलेजला जायला आम्हाला बसच भेटत नाही. आमचे पेपर बुडतात. आमचं शैक्षणिक जे नुकसान होतं त्याला कोण जबाबदार? जर आम्हाला राऊंड रिटर्न बस दिली नाही तर इथून एकही बस पुढे जाणार नाही. राऊंड रिटर्न बस रोज आल्यास तर आम्ही इथून ही बस जाऊन देणार नाही, तर आम्ही एकही बस इथून जाऊन देणार नाही. कोपरगाव बस स्थानक यांना आम्ही वारंवार निवेदन देऊनही आमची जी राऊंड रिटर्न बस येते ती येत नाही. आम्ही कोपरगाव बस स्थानकाला वारंवार अर्ज करूनही आमची राऊंड रिटर्न प्लस त्यानंतर मुखेडवरून ज्या येणाऱ्या बस आहेत इथं एकही स्टॉपला थांबत नाही. ठीक आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न होतं विजन 2020. 2020ला भारत महासत्ताक होणार होता. परंतु आजची अशी परिस्थिती झाली ग्रामीण भागात की बसच मुलांना 4-5 तास अशी वेट करावी लागते. तर माजी राष्ट्रपती यांचं निधन झालेले ते काय आता बघायला तयार नाही. परंतु 2013 आणि 2014च्या इलेक्शन मध्ये भाजप सरकारने आश्वासनं दिली होती की आम्ही या देशाला महासत्ता बनवू आणि विजन 2020 स्वप्न पूर्ण करू. परंतु ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे की मला तरी नाही वाटत की मी आता विद्यार्थी संघटनेच्या वतीनं विचारू इच्छितो की कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. ठीक आहे. आमची एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमची राऊंड रिटर्न चालू करावी आणि विद्यार्थ्यांची जी गैरसोय होती ते गैरसोय टाळावी आणि विद्यार्थ्यांच्या अतोनात जे नुकसान होतंय, आमच्या माता भगिनींचं जे नुकसान होतंय, यास महाराष्ट्र शासन आणि कोपरगाव एसटी महामंडळ जबाबदार आहे अशी सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक संघटनेच्या वतीनं आग्रहाची विनंती करतो. आणि माझे 2 शब्द. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. अहमदनगर शहरात सध्या 8 तासांचे भारनियमन सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी हे भारनियमन होत आहे.
सणासुदीच्या दिवसात हे भारनियमन चालू असल्याने नगरकर मात्र त्रस्त झाले आहेत. नगर शहरात सध्या सुमारे 8 तासांचे भारनियमन सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी हे भारनियमन होते. सणासुदीच्या दिवसात आणि परीक्षा काळात हे भारनियमन चालू असल्याने नगरकर त्रस्त झालेत. या भारनियमनाच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते तसेच नगरसेवकांसह महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातलाय. तर याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाचे गेट बंद करून ठिय्या आंदोलन चालू केले. हे दोन्ही आंदोलन एकाच वेळी चालू झाल्याने पोलीस आणि महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. नगर शहरात येत्या वर्षात महानगरपालिका निवडणुका होणार असून याची झलक जणू या आंदोलनातून दिसून आली आहे. गेल्या 15-20 दिवसापासून नगर शहरामध्ये लाईट केव्हाही जाऊन राहिली, म्हणजे त्याला वेळ नाही, त्याला काळ नाही, लोकाला समजत नाही केव्हा वीज जाणार आहे, केव्हा येणार आहे. इथल्या अधिकारी म्हणतात का लोड शेडिंग आहे. लोड शेडिंग लोकाला माहीत नाही, लोड शेडिंग कोणालाच माहीत नाही. आणि त्याच्यामुळं ही लोक खरं म्हणजे MSCBचं केंद्र आहे का घोटाळा केंद्र आहे का गडबड केंद्र आहे हे बी लक्षात येईना झालं. त्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर लोक ते फोन उचलत नाही, लोकांना समजत नाही लाईट केव्हा. आणि म्हणून हा सगळा सावळा गोंधळ बंद व्हावा. खरं म्हणजे शासनाने आजचे दिन सांगितले होते कोळसा नाही. कोळसा नाही म्हणजे काय, या महाराष्ट्रामध्ये कोळसा तुम्ही कुठूनही आणू शकता असा विषय नाही. सगळं आयात करतात, मग कोळसा का नाही आयात करत. डाळी आयात करतात, हे आयात करतात, मग कोळसा आणा तुम्ही, कोळसा उपलब्ध करा. कोळसा नाही म्हणजे काय खाणी बंद झाल्या. काय उत्तर आहे या शासनाचे. आजचे दिन येणार म्हणून सांगितलं, लोकांना सगळ्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. 8 दिवस तरी सगळ्यांना लाईट भेटली पाहिजे, दिवाळी त्यांची उजेडात जावी अशी या नगर शहराच्या जनतेची मागणी आहे. आणि ती मागणी घेऊन खरं म्हणजे शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यांनी पत्रांनी त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. C24 ताससाठी गणेश राठोड, अहमदनगर. पाथर्डीमध्ये फुलूकाका सराफ अँड ज्वेलर्स आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दांडिया महोत्सव आणि आनंद मेळावा संपन्न झालाय. यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर अर्चना रोडी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मयुरी इजारे यांनी परिश्रम घेतले आहेत. पाथर्डीमध्ये फुलूकाका सराफ अँड ज्वेलर्स आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य दांडिया महोत्सव आणि आनंद मेळावा संपन्न झालाय. या प्रसंगी फुलूकाका भंडारी, प्राची भंडारी, पवन कटारिया, अंजली कटारिया, पालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर वसुधा कुर्णावळ, नगरसेविका मंगलताई कोकाटे, संगीता गटाने युवनेते अमोल गर्जे, सचिन रोडी, कल्पेश इजारे आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय. दांडिया नृत्य आनंद मेळावा, त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दांडिया बेस्ट परफॉर्मन्स स्पर्धा घेऊन लकी ड्रॉ काढण्यात आले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकास पैठणी साडी, सोन्याची नथ, चांदीचा करंडा अशी बक्षिसं फुलूकाका सराफ अँड ज्वेलर्स यांच्या वतीनं देण्यात आली आहेत. यावेळी शहरामधील महिला भगिनींनी खाद्यपदार्थ, साडी, ड्रेस असे अनेक स्टॉल्स या मेळाव्यामध्ये लावले होते. दांडिया नृत्याबरोबर सर्वांनी शॉपिंग, चाट पदार्थ खाण्याचा आनंद घेतलाय. शहरामधील महिला तसेच मुलींनी दांडिया महोत्सवामध्ये सहभागी होऊन दांडिया नृत्याचा आनंद घेतलाय. या कार्यक्रमाचं आयोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर अर्चना रोडी आणि इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मयुरी इजारे यांनी परिश्रम घेतलेत.
मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. रस्ता किती दूर आहे हे कधी पाहिलंच नाही. पाऊलच पावलं टाकीत गेलो आणि आपल्या सहकार्याने पाऊला पावलांचा रस्ता झाला. सफर पर चलने का बढ़ने का. आमच्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्यातून पाठबळातून 16 वर्षाची परंपरा असलेल्या रामा ऑटोमोबाईल्सचे 2 व्हीलर शोरूम, सायकल्स शोरूम, कार शोरूम अत्याधुनिक सोयी सुविधेने परिपूर्ण नवीन जागेत आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. रामा ऑटोमोबाईल्स, रामा सायकल्स, रामा 2 व्हीलर्स, रामा कार वर्ल्ड. स्वप्ने पहा तुम्ही, पूर्ण करू आम्ही. मैं है हीरो, मैं है हीरो. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून शेवगाव तहसील कार्यालयासमोर श्रीरामपूर येथील एका जणाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीच्या निळ्या रंगाचा पट्टा असलेला लोखंडी बॅनरचा कट्टा आढळून आलाय. शेवगाववरून पाथर्डी येथे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी सापळा रचून शेवगाव तहसील कार्यालयासमोर श्रीरामपूर येथील एका जणाला अटक केली आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीच्या निळ्या रंगाचा पट्टा असलेल्या लोखंडी बॅनरचा कट्टा आढळून आलाय. या घटनेनं श्रीरामपूर ते पाथर्डी गावठी कट्टा कनेक्शन समोर आलंय. या प्रकरणी दत्तू शेळके आणि एजाज शेख यांना अटक करण्यात आली आहे. तर न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता न्यायालयानं दोघांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. श्रीरामपूर वॉर्ड क्रमांक 3 येथील हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके हा सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजच्या सुमारास श्रीरामपूर येथील एजाज शेख यांच्याकडे देशी बनावटीचा लोखंडी कट्टा घेऊन पाथर्डी येथील अशफाक खलिफा याला विक्री करण्यासाठी शेवगाव येथून जात होता. याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना कळाली. त्यानंतर त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर, राजू चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत काळे यांच्यासह छापा टाकून आरोपी दत्ता शेळके याला शेवगाव तहसील कार्यालयासमोरून पाथरीकडे जात असताना ताब्यात घेतलाय. यावेळी दत्तू शेळके याची झडती घेतली असता त्याच्याकडे 22,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा लोखंडी मॅगझिन ट्रिगर सेल आणि दोन्ही बाजूंनी निळ्या रंगाची पट्टी असलेला कट्टा आढळून आलाय. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तो कट्टा श्रीरामपूर येथील एजाज आदम शेख यांच्याकडनं घेऊन पाथर्डी येथील अशफाक खलिफा याला विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं सांगितलंय. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बुधवंत यांच्या फिर्यादीवरनं आरोपी हेमंत उर्फ दत्तू किशोर शेळके
याच्या विरोधात विनाशस्त्र परवाना, शस्त्र बाळगणं आणि अन्य कलमांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान त्याला अटक देखील करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी एजाज शेख यालाही अटक केली आहे. तर पाथर्डीमधील अशफाक खलिफा याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हे करतायत. काल दिनांक 2/10/17 रोजी माननीय पोलीस अधीक्षक सो रंजन कुमार शर्मा शो यांना एका बातमीदारातर्फे खबर मिळाली होती की श्रीरामपूर येथील एक तडीपार जो एक गावठी कट्टा घेऊन तो डिलिंग करणार आहे शेवगावमध्ये तहसील ऑफिसच्या आजूबाजूला अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणी. तर तुम्ही त्या ठिकाणी रेड करा असं साहेबांनी मला प्रत्यक्ष फोनद्वारे कळवलं होतं. माननीय दीप शिवतरे साहेबांना सुद्धा कळवलं. त्यानुसार मी स्वतः मोटरसायकलवर माझ्यासोबत पी.सी. नरोडे, बाबुल चव्हाण आणि दीपेश यांच्यासोबत APN वगैरे आणि त्यांचा स्टाफ आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये गेलो. त्या ठिकाणी आजूबाजूला आम्ही सापळा रचला त्या ठिकाणी तहसील ऑफिसच्या आजूबाजूला. आणि ज्याप्रमाणे माननीय SP सरांनी आम्हाला सूचना दिलेली होती की त्याने आपला आकाशी कलरचा शर्ट घातलेला आहे, सफेद पॅन्ट घातलेली आहे. त्यानुसार एक इसम आम्हाला तहसील ऑफिसच्या समोर बसलेला दिसला आणि आम्ही जाताना तो पोलीस आहे हे पाहून तो पडू लागला. परंतु दोघं पार्ट्यांनी आम्ही त्याचा पाठलाग केला आणि त्याला लागलेच पकडले. त्या ठिकाणी पकडल्यानंतर लागलीच त्याची 2 पंथ समस्या सदर ठिकाणी झडती घेतली असता त्याचा कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला. गावठी कट्टा अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये चालणार आहे. पोलीस स्टेशनला त्याला आणला. आम्ही त्याला विचारपूस केली गावठी कट्टा कुठून आणला, कुणाला देण्यात आला होता असं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सदरचा कट्टा हा मी श्रीरामपूर येथून घेतलेला असून इजाज दुरेशी जो आहे त्यांनी मला दिलेला असून तो खलिफा म्हणून त्याचा जो नातेवाईक आहे पाथर्डीला त्याला देण्यासाठी चालला असं त्यांनी सांगितलं. त्यानुसार या दीपक साहेबांनी PI श्रीरामपूर संपत शिंदे यांना कॉन्टॅक्ट करून तो इजाज कुरेशी असेल त्याची घरचं घेऊन त्याला ताब्यात घेतलं. रात्री इथे पोलीस स्टेशनला आणलं. समोरासमोर आम्ही स्वतः विचारपूस केली त्याच्यामध्ये आणि त्याने सुद्धा कबूल केलं की याच्याकडे जो कट्टा दिलेला होता मीच दिलेला होता. आणि हा जो आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो हा हेमंत उर्फ दत्तू किशोर शेडके हा श्रीरामपूर शहरातून तडीपार झालेला आहे 2 वर्षासाठी. सराईत गुंड आहे, अट्टल गुन्हेगार आहे. दरोड्यासारखे 302, 307 सारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. आरोपी आम्ही अटक केलेले असून याच्यामध्ये सखोल तपास आम्ही करत होतो. माननीय न्यायालयाकडून त्यांचं पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर याच्यामध्ये काही मोठी टोळी आहे का आणि अजून काही गावठी कट्टी मिळून येतात का याबाबतीत आम्ही सखोल तपास करत आहोत याच्यामध्ये. आणि शेवगाव शहरामध्येच त्याचा काही उद्देश होता काही विक्री करण्याचा त्या बाबतीत सुद्धा सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. संदीप देहाडराय, सालीम शेख, C24 तास, शेवगाव. नेवासा येथील श्री मध्यमेश्वर मंदिरातील 2 प्रमुख साधूंवर रात्री चोरीच्या उद्देशाने गेलेल्या अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केलाय. या हल्ल्यात रक्तस्राव जास्त झाल्याने दोन्ही साधूंना पुढील उपचारासाठी नगर येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय. नेवासा येथील मध्यमेश्वर मंदिरामध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्रानं तेथील 2 साधूंवरती जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या साधूंना पुढील उपचारांसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय. याबाबत योगी केशवनाथ यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंय की रात्री मंदिराच्या बाहेर मी झोपलो होतो. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तहान लागल्यानं खोलीमध्ये पाणी पिण्यासाठी गेलो. त्यावेळी 3 अज्ञात चोरट्यांनी खोलीमध्ये प्रवेश करत पैसे कुठे आहेत अशी विचारणा केली. त्यानंतर केशवनाथ घाबरले आणि त्यांनी कसले पैसे अशी विचारणा केली असता त्यांच्यावरती चाकूनं वार करण्यास त्या चोरट्यांनी सुरुवात केली. या हल्ल्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताची नस कापली गेली आहे. त्याचवेळी बाहेर झोपलेले योगी लक्ष्मणनाथ हे खोलीमध्ये आले. त्यांच्यावरही चोरट्यांनी उलट्या कुऱ्हाडीनं हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये त्यांच्या पाठीमध्ये आणि डोक्यावरती मार लागल्यानं रक्तस्राव झालाय. साधूंवरती चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे मंदिर परिसरामध्ये रक्ताचा सडा पडला होता. सकाळी नेवासा पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केलं.
दरम्यान घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अभिजित शिवथरे, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, रोहिदास माळी, संदीप दरंदरे, विठ्ठल गायकवाड, संभाजी गर्जे, अंकुश पोटे, अशोक नागरगोजे, सोमनाथ कुंधारे, बाबासाहेब लबडे आदींनी भेट देऊन जखमींना नगर येथे हलवलाय. दरम्यान अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे हे करतायत. शंकर नागदे, C24 तास, निवासा. सांगली जिल्हा बँकेकडे 500 आणि 1000 रुपयांच्या तब्बल 14,72,00,000 पडून आहेत. त्याची लवकर सुनावणी करावी अशी मागणी जिल्हा बँक उच्च न्यायालयात करणार आहे. भाजप सरकारनं 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनामधनं बाद केल्या. याचा सर्वाधिक फटका जिल्हा बँकेला बसलाय. रिझर्व्ह बँकेनं या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्यानं सांगली जिल्हा बँकेमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या 14,72,00,000 रुपयांच्या नोटा पडून आहेत. दरम्यान यावरती लवकरच सुनावणी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा बँक आता उच्च न्यायालयाकडे करणार आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बारामती तालुक्यातील अनेक गावात सध्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केलंय. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या डांबरीकरण आणि खडीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय. त्यामुळे प्रवासी मात्र त्रस्त झालेत. या मार्गावरती मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघातांचा धोका निर्माण झालाय. या मार्गाची त्वरित डागडुजी करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. गेली 5 महिने याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय. मोरगाव हे राज्यामधील प्रमुख तीर्थस्थान आहे. इथून सातारा, शिरूर, पुणे, बारामती हे प्रमुख मार्ग आहेत. या परिसरातील सर्वच रस्त्यांवरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत संबंधित अधिकारी दुर्लक्ष करतायत. सध्या या मार्गावरती खड्डे आणि साईड पट्ट्यांच्या अभावामुळे येथील वाहतूक धोकादायक ठरते. गेल्या 6 महिन्यांपूर्वी संबंधित विभागानं बुजवलेले खड्डे अल्पावधीमध्येच उखडले गेलेत. सध्या या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाकडे आर्थिक निधी नसल्याचं कारण सांगण्यात आलंय. आगामी काळामध्ये या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. येत्या 2 महिन्यांमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येतोय. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांवरती सध्या दुतर्फा काटेरी झुडपांची मोठी वाढ झाली आहे. परंतु हे झाड तोडण्यास मैल कामगारांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सतत मोठे अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी रोड क्रॉसिंगमध्ये रस्त्याची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे याबाबत त्वरित दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मनोहर तावरे, C24 तास, बारामती. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. श्रीगोंदा तालुक्यातील धक्कादायक प्रकार, मामानेच भाच्याच्या बायकोला पळवले. एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीस, भक्तांमध्ये संतापाची लाट. बस येत नसल्याने रवंदे येथे विद्यार्थ्यांचा रस्ता रोको. गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यास अटक. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात, बिनधास्त.